उदगावमध्ये गणेश मूर्ती संकलन कार्यक्रम उत्साहात संपन्न। अलीकडे पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याकडे गणेश भक्तांचा वाढता कल दिसून येत आहे। पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या काही वर्षापासून गणेश मूर्तींचे विसर्जन नदीपात्रात करू नये यासाठी ग्रामपंचायत, महापालिका, पोलीस व समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे। बाप्पाचे आगमन झाल्यापासून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी भक्तांनी पुढाकार घेतला आहे। यंदाच्या गणेश उत्सवात अनेकांनी शाडू मातीच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे। बाप्पांना निरोप देताना नदीपात्रात मूर्ती विसर्जन न करता मूर्ती विसर्जनासाठी सामाजिक संस्थांना देणे बऱ्याच भक्तांनी पसंत केले। विसर्जनासाठी गणेश मूर्ती संकलन कार्यक्रम उदगावमध्ये गेली 10 वर्ष अखंडपणे चालू आहे। लोक गणेश मूर्ती विसर्जित करून जातात व नदीचे पाणी कमी झाल्यानंतर गणेश मूर्त्या अशाच उघड्यावर येऊन पडतात किंवा रोज पोहण्यास येणाऱ्या लोकांच्या पायी तुडवल्या जाऊ नयेत। गणेश मूर्त्यांच्या रंगामुळे नदी प्रदूषित होऊ नये यासाठी उदगावमधील गणेश भक्त, ग्रामपंचायत, मानस मित्र फाउंडेशन व जयसिंगपूर पोलीस स्टेशन यांनी एकत्रित विसर्जनासाठी आलेल्या मूर्त्यांचे संकलनाचे व निर्माल्य जमा करण्याचे कार्य हाती घेतले असून ते अविरतपणे चालू आहे व यास लोकांचा सहभाग वाढतच चालला आहे। दरवर्षी 300 ते 400 मूर्त्या संकलित होतात, तर यावर्षी तब्बल 500 ते 550 गणेश मूर्त्या संकलित झाल्या। सर्वांनी पर्यावरणाचा विचार करून एक छोटे पाऊल उचलले तर या वसुंधरेचं संरक्षण होईल हाच संदेश यातून दिला गेला। उदगावातील घाटावर संकलित झालेल्या गणेश मूर्त्यांचे गावातील वापरत नसलेल्या विहिरीमध्ये विधिवत विसर्जित केल्या जातात। सदर उपक्रमास उदगाव ग्रामपंचायत, मानस मित्र फाउंडेशन, पोलीस स्टेशन जयसिंगपूर यांचेही विशेष सहकार्य मिळत असते। सदर उपक्रमासाठी उदगावचे सरपंच सलीम पेंढारी, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, उपसरपंच अरुण कोळी, सदस्य दिलीप कांबळे, पोलीस पाटील सौ अनुराधा कांबळे, ग्रामसेवक अनिल बेडकर, पंचायत समितीच्या सौ सपना सावंत, सौ स्वाती हावळ भांबुरे, समर्थ भांबुरे, विशाल भरमे, तानाजी ठोमके, शिवराज भरमे, शिवांश ठोमके आदींनी विशेष श्रमदान करून नदी प्रदूषण टाळण्यासाठी परिश्रम घेतले। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी रुपाली ठोमके।